मी रचना, वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, आता मी चाललेली आहे फिरायला आणि आजचा आमचा हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. आणि मी आता कुठे चालले, आजचा आमचा ट्रॅव्हल कुठला आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर कळणारच आहे. आणि बघूया मग माझ्याबरोबर कोण कोण नक्की येणार आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहायचंय. तर हे फ्रेंड्स, आता मी पोचलेली आहे भांडुपला घरी आणि आता वाजलेले आहे 3:45 आणि आम्ही बराच वेळ आहे आमच्याकडे निघायला. तर आता थोडा वेळ आराम करतो, जस्ट पोचली आहे घरी. तर थोडा वेळ रेस्ट करूया आणि मग नंतर तुम्हाला दाखवते माझ्या या इथे मागे कोण कोण आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये कोण कोण आमच्या बरोबर तुम्हाला लगेचच कळणार आहे. पण थोडंसं फ्रेश वगैरे होते, चहा वगैरे पिते आणि मग तुम्हाला दाखवते ते खास लोक कोण असणार आहेत ते. सो फ्रेंड्स, आता आम्ही निघतोय. आपल्या सगळ्यांनी बॅगा लावलेल्या आहेत आणि माझ्या बरोबर आहे पप्पा आहे, राणी आहे आणि आई पण आहे. आई आहे आणि आहेत आमचे मामा आणि मामी. चला, आता आपण निघायची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय. मोरया. श्री स्वामी समर्थ. जय. मामा बघ कुठे मागे राहा तुम्ही. चला. उस्ताद दो पापड़ दाल. जेवायला थांबलो आम्ही खोपोली खालापूरच्या इकडे. वाढली नेहमीप्रमाणे. तुम्ही घ्या द्या. मला एकच लागेल. तुमचं एकच आहे. तिकडे एक आहे, तुम्ही एक घ्या. घ्या ना चमचा, इथे पण आहे चमचा. आणि आमच्या व्हेज थालीपीठमध्ये 2 भाज्या, डाळ, राईस, पापड, चपाती हे सगळं आहे. आणि आता आम्ही जेवायला घेतो. आईने घरून आणलेलं आहे आलू मटर, चपाती, भाजी आणि राईस. डाळ पण आहे. डाळ कुठे आहे? डाळ पण आहे. हे आम्ही घरून आणलं आहे आणि ह्या 2 प्लेट आम्ही इथून घेतले. चला आता जेवून घेऊया पटकन आणि मग नंतर दाखवते तुम्हाला आम्ही तिथे थांबलो. तर फ्रेंड्स, आता आम्ही पोचलेलो आहोत खोपोली खालापूरच्या इथे आणि आता इथे जेवायला थांबलेलो. मस्त भरपेट जेवण झालेलं आहे आणि आता परतीचा प्रवास म्हणजे पुढचा प्रवास आम्ही सुरू करणार आहोत. तर चला जाऊया पुढच्या प्रवासाला. खालापूर खोपोलीवरून आम्ही आता निघालो आहे आणि वाजलेत एक्झॅक्टली 10. 2 वाजले 2.
थंडी आहे का? अरे ठंडे है. मग 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथे फ्रेश वगैरे होणार आणि मग आम्ही जाणार पंढरपूरचं दर्शन करायला. तर हे फ्रेंड 5 वाजता आम्ही इथे पोचलेलो आहे. 6:30 झालेली आहेत. सगळ्यांचं चेंज वगैरे करून झालेलं, आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आहे ना. आणि आता आम्ही निघणार आहोत पंढरपूरच्या इकडे दर्शन घ्यायला. तर येस फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत पंढरपूर आणि आमची टूर आहे 2 दिवसांची. पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट. हे आज आमचं दर्शन असणार आहे पंढरपूर इथे आणि तुळजापूरला आम्ही जाणार आहोत तुळजाभवानीच्या इथे गेलो आहोत. तिथे आम्हाला लेडीजसाठी रूम होती, इथे ह्या लोकांसाठी रूम होती आणि झालेली आहे सगळ्यांची तयारी वगैरे. आता आम्ही निघतो इकडनं. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत गजानन महाराजांचा मठ आहे इथे. छान असं आम्ही ह्याच्या आधी पण पप्पा आपण एकदा आलोय ना इकडे. ह्याच्या आधी पण आपण एकदा आलोय. हो हो, मला माहिती आहे ना. मी बोललो काय काय ना, तिथे पण आपण गेलेलो आहे. खूप छान आहे हा मठ. आम्ही पहिलं पण गेलेलो आहे इकडे आणि आता परत आम्ही जाणार आहोत. तर चला लवकर जाऊया आपण तिकडे. खूप मोठा आहे. इथून चल. गजानन महाराजांच्या मठामध्ये जाऊन आलो आहे. छान दर्शन झालेलं आहे. खूप छान आहे परिसर. पंढरपूरच्या मंदिरामध्ये जायला आम्ही आता लाईनमध्ये राहतोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, सो मी इथूनच थोडंसं व्हिडिओ करते आणि आम्ही दर्शन घेऊन येतो लगेच. बघूया किती लाईन वगैरे असते का, लगेच दर्शन होतंय बघूया. पंढरपूरवरून दर्शन झालं. आता आम्ही निघालेलो आहोत आणि आतमध्ये काही शूट करायला सुद्धा नाही मिळत, कारण की मोबाईल सगळे लॉकरमध्ये ठेवावे लागतात. तर आता आम्ही चंद्रभागेच्या तीरी जातोय. चला चंद्रभागेच्या तीरी जाऊया. समोर ना, हो, चंद्रभागा नदी आहे समोर, तर तिथे आता आपण जाऊया.
चंद्रभागेच्या नदीचं आपलं दर्शन झालेलं आहे. चला आता आपण जाऊया वरती परतीच्या प्रवासाला. तर फ्रेंड्स आता आम्ही परत जिथे आम्ही हॉल्ट घेतलेला तिथे आलेलो आहोत आणि आता इथेच आमच्या जेवणाची सुद्धा सोय असणार आहे. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आमचा काय मेनू आहे थोड्या वेळात दाखवते. आता आम्ही आलो आहे, जस्ट खाली बसलो आहे. मस्त वाटतं कारण की खूप चाललो आहे पण आत्ता खूप बरं वाटतं आहे. तरी पंढरपूरला आपल्याला किती वेळ लागला बघ? 1.5 तास लागला नाही, 1.5 तास झाला, 1.5-2 तास झाले आम्हाला पंढरपूरला दर्शनाला. पण छान झालं दर्शन वगैरे खूप छान झालं. आता जेवायचं आणि मग जाणार आम्ही तुळजापूरला. जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेवण रेडी आहे. पुरी, श्रीखंड, डाळ राईस, भेंडी आणि मुगाची भाजी आहे, लोणचं आहे, असं जेवण आहे. मामी आई सगळे इथे जेवायला बसलेले आहेत. राणी पण इथे आहे, मामा आणि पप्पा तिकडे बसलेले आहेत आणि मी इथे बसलेली आहे. तर चला आपण जेवू. हा मस्त जेवलो आणि थोडा वेळ आराम केला रूममध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहे तुळजापूरला जायला. तर 4-4:30 वाजणार आहेत. आता 12:30 झालेले आहेत आणि 4 ते 4:30 वाजणार म्हणून सांगितलेले. तर चला आपण आता बसमध्ये जाऊ. 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही उतरलो आहोत. तिथे आम्ही आता तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला मंदिरात चाललेलो आहोत आणि 5:30ला आम्हाला रिटर्न इथे गाडीच्या इथे यायचं आहे. तर चला आपण जाऊया आता, बघूया आजचं दर्शन कसं होतंय. तुळजाभवानी मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. पुढे मोबाईल यूज करायला अलाउड नाही आहे, सो मी इथलाच परिसर तुम्हाला दाखवते. मंदिर इथे आहे आणि दर्शनासाठी इथून जायचो आणि एवढं 2 तास झाले आम्हाला. आम्ही लाईनमध्ये होतो आणि आता इकडनं आम्ही बाहेर आलेलो आहे. टी ब्रेक झालेला आहे आणि गुळाचा चहा मिळतो इथे. उपसरपंच गुळाचा चहा. राणी चहा कसा आहे? गुळाचा एक नंबर. चला ह्यांचं काय घेऊन झालेलं आहे. चहा आमचा पिऊन झालेला आहे. आता आम्ही जातो आमची बस जिथे थांबलेली आहे तिथे. आम्ही पोचलेलो आमच्या रूम मध्ये आणि रूम टूर तुम्हाला द्यायची झाली तर एकदम छोटासा रूम आहे. इथून स्टार्ट होतोय आणि मिरर, टेबल, टीव्ही इथे सगळं आहे. त्याच्यानंतर हे बेड आहेत आमच्यासाठी आणि इथे वॉशरूम आहे आणि हा छोटूसा रूम आहे. आणि आमच्या दोघांचा हा आहे. बाजूलाच मामा मामींचा आहे आणि याच्या बाजूला आई पप्पांचा आहे.
तर चला आता फ्रेश वगैरे होऊन घेतो, चेंज वगैरे करून घेतो आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. सो फ्रेंड्स, आम्ही रूम आम्हाला आमचे मिळालेले आहेत. रूमचा टूरसुद्धा तुम्हाला सगळ्यांना दाखवलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत जेवायला. आणि क्लायमेट तर एकदम ऑसम आहे इकडचे, एकदम भारी मजा आली. वाजलेले आहेत 8-10 झालेत ना, 8-10 झालेत. आता आम्ही जातोय जेवायला. माऊ मामींना उशीर आहे, त्यांना आता भूक नाही लागले. आम्हाला पण त्याचे काय भूक नाही लागले, पण त्याचं पप्पांना थोडा आराम करायचा आहे. सो आम्ही म्हटलं जेवून घेऊया लगेचच, मग आपण रूममध्ये थोडा आराम करू. ॲक्च्युली काल रात्री बिलकुल झोप लागलेली नाही आहे. काय राणी, तुला तरी लागलेली का रात्री झोप? काल अजिबात झोपलेलं नाही आहे. दुपारी मग आम्ही पंढरपूरवरून निघालो, त्याच्यानंतर मग गाडीमध्ये थोडा वेळ झोपलो. एक हार्डली 15 to 20 मिनिट्स आम्ही झोपलो, पण गाडीमधली झोप ती काय झोप. सो आता जेवू आणि थोडासा टाईमपास करून सगळं व्यवस्थित झालं. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, आम्हाला रील्स बनवायचे. एक माझी एक आणि हिची एक रील्स ऑलरेडी इंस्टाग्रामला गेलेली आहे. तुम्ही जर इंस्टाग्रामला मला फॉलो नसेल करत तर रचनाज वर्ल्ड माझा इन्स्टा ID आहे, फॉलो नक्की करा आणि आमचे रील्स बघा. तर चला जाऊया आता जेवायला. जेवणामध्ये आहे वांग्याची भाजी, कढी पकोडा, चपाती, पापड आणि पुलावसुद्धा आहे. पुलाव मी नंतर घेणार आहे. आणि ते आम्ही सगळेजण जेवतोय. खूप छान एरिया आहे, मस्त वाटतं एकदम. आणि थंडी म्हणाल तर अगदी मस्त, म्हणजे अगदी प्रचंड अशी वाजत नाही आहे, पण बऱ्यापैकी लागते. आणि कुडकुडायला होते आता ना राणी, कुडकुडते ना थंडी. चला मग आता थोडं आपण चालत जाऊ आपल्या हॉटेलच्या इथपर्यंत. आणि ओके फ्रेंड्स, ओके. आमचा आहे फ्रेंड, आमचा मामा. चला मग जाऊया जरा गपशप करत करत. तर हे आहे हिरा यात्री निवास आणि इथे आमची राहण्याची सोय आहे. दाखवते तुम्हाला, इथून एंट्रन्स आहे. आहे आई आणि पप्पांचा रूम 101. हा आहे राणी आणि माझा रूम 102. आणि हा आहे मामाचा आणि मामीचा रूम 103. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 9:45 आणि सगळेजण आपल्या आपल्या रूममध्ये सेट झालेले आहेत. मी आणि राणीसुद्धा आमच्या रूममध्ये सेट झालेलो आहोत आणि आता प्रचंड झोप येते. तर आजचा दिवस आमचा इथेच संपतोय. आता आम्ही भेटूया सकाळी. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, गुड नाईट. हॅलो फ्रेंड्स, मी रचना. वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, आज आमचा तुळजापूरचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही इकडनं निघणार आहोत. त्याआधी आम्हाला ब्रेकफास्टची सोय केलेली आहे. तर आम्ही आता सगळेजण चाललो आहेत ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार इथून आय थिंक अक्कलकोटला और गंगापूरला. दोघांपैकी कुठेतरी एकीकडे आता पहिलं जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगतेच कुठे जाणार आहे पहिले. तर आधी सगळ्यात आधी जातो आणि पहिला ब्रेकफास्ट करून येतो. ब्रेकफास्ट आम्ही घेतलेला आणि आजच्या ब्रेकफास्टमध्ये आहे मेदूवडा, चटणी सांबार, पोहे, साबुदाणा खिचडी आणि इथे आमची गँग ब्रेकफास्ट करते आहे. तर फ्रेंड्स 7:30 झालेले आहेत. आता ब्रेकफास्ट करून आम्ही रूमवरती आलो होतो. नंतर फ्रेश होणं वगैरे झालो आणि सगळं आपलं सामान वगैरे पॅक झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघतोय. तर राणी, झालं तुझं पण निघूया? माझं चार्जर टाक बाबा, चार्जर मेन इम्पॉर्टंट आहे. तर आता आम्ही आता इकडनं निघतोय आणि जातो आमच्या बसच्या इथे. निघालो आहे आणि आता आमच्या बसेस इथे लागलेल्या आहेत ऑलरेडी. चलो जर्नी स्टार्ट करेंगे आज की. तर आज आपल्याला कुठे जायचं? आज आपल्याला अक्कलकोट आणि गाणगापूर. 8 वाजलेले आणि आमची बस आता स्टार्ट झालेली आहे इथून. बाय बाय तुळजापूर. आता
प्रचंड गर्दी आहे इकडे. दर्शन वगैरे झालेलं आहे आता आमचं आणि आता आम्ही बाहेर निघतो इकडनं. इथून निघूया चला. टी टाइम. चला तर वाजलेले आहेत इथे 12 आणि आता आपण निघालेलो आहोत जेवायला. इथेच आहे जवळ 10 मिनिटाच्या अंतरावरती. आता आम्ही जिथे जेवणाची आमची सोय आहे तिथे आलेलो आहोत. तर चला जेवायला काय आहे आता आपण बघूया जाऊन. मस्त जेवण झालंय यार, पण जेवणाचा फोटोच नाही काढला किंवा व्हिडिओ पण नाही केला. जेवताना एवढी भूक लागलेली सगळ्यांना की विसरून गेलं सगळंच. मग काय काय होतं आई तू सांग. पुरी, लोणचं, पापड, शिरा आणि सलाड, चवळीची उसळ, मिक्स भाजी होती. जेवण एक नंबर. व्हेज कोल्हापुरी होती मला वाटतं. मस्त होतं, छान होतं जेवण. इथून आपल्याला बसने नाही जायचं. इथून आम्हाला हे असं ह्यांचं सुमो वगैरे अरेंज केलेलं आहे त्यांनी. तर तिथून जायचं आपल्याला गाणगापूरला आणि गाणगापूरवरून परत इकडे यायचं आहे. चला आता बघू पुढचा प्रवास कसा आहे. आणि आता आम्ही अशा प्रकारे आत्ताचा गाणगापूरचा प्रवास चालू केलेला आहे आणि टोटल आम्ही 14 माणसं ह्याच्यामध्ये कोंबली गेलेली आहोत अक्षरशः. ठीक आहे, तरी पण सगळे अनुभव घ्यायला पाहिजेत. सो आता इथून गाणगापूरला जाणार आणि तिथून मग कसा प्रवास असेल पुढचा ते आम्ही नंतर सांगतो. बरोबर आहे मामा? ओके फ्रेंड. तर आता आम्ही पोचलेलो आहे गाणगापूरला. दर्शन घेऊया आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो.
चलो टी टाइम. चला चहा पिऊन घ्या, मग आता जायचंय पुढे. ठीक आहे, संगमला ना. अच्छा, आता इथून आम्ही या रिक्षाने जातोय संगमला. मामी बस, मामी तू बस, मी इथे मागे. पप्पा, आई, मामी. आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये त्या औदुंबरच्या याला धागा बांधायचा आणि तिथून आणि 5 प्रदर्शनं घालायची आहे. ओके मामा. आता इथे पुन्हा दत्तजयंती आहे ना, ते सगळं पारायण होते. आणि आता आम्ही आलोय परत गाणगापूरच्या इथे नदी आहे, तिथे आम्ही आलेलो आहे. आणि एकदम मस्त क्लायमेट वाटत होतं आणि संध्याकाळची वेळ होते, खूप छान वाटत होतं. तर आम्ही थोडा टाइम इथे स्पेंड करतो. नदीवरती जाऊन आलो. आता आपण जाणार आहोत इकडनं, ज्या आपण सुमो वगैरे मधून आलोय त्याच्यातनं आपण जायचं आता अक्कलकोटला परत. फ्रेंड्स, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही इथे आलो आहे. इथे जवळच स्वामींचं मठ आहे, मंदिर आहे, तर तिथे आम्ही आता आलो आहे आणि पाया वगैरे पडतो. म्हटलं तुम्हाला पण दाखवते. मंदिर खूप छान आहे, मूर्ती, आई वगैरे सगळे बसले आहेत. तर फ्रेंड्स, फायनली आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव यू ऑल.